नमस्कार. पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. जिओजीत फायनान्शियलने शनिवारी आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. वर्षभरापूर्वी कंपनीचा नफा 22.08 कोटी रुपये होता. कंपनीचे एकत्रित उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 56% वाढून 181.18 कोटी रुपयांवर पोहोचले. एबिटा 94% वाढून 77 कोटी रुपयांच्या पुढे गेलाय. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.46% वाढून 105.40 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात निकालाचे परिणाम दिसून येतील. प्लास्टिक ब्लेंड्स इंडिया कंपनीने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 42.1% वाढून 7.6 कोटी रुपयांवरून 10.8 कोटी रुपये इतका झालाय. कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 8.1% वाढून 211.6 कोटी रुपये झाले. एबिटा 22.7% वाढून 16.2 कोटी रुपये झाले. त्याचवेळी मार्जिन गेल्या वर्षीच्या 6.8%वरून 7.7% सुधारले. प्लास्टिक ब्लेंड इंडियाचा शेअर शुक्रवारी 0.86% वाढून 315.90 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. पेटीएम. जपानच्या सॉफ्टबँकने पेटीएमच्या मूळ घटक असलेल्या 197 कम्युनिकेशनमधील आपला हिस्सा पूर्णपणे सोडलाय. जून शेअर होल्डिंग डेटानुसार SVF इंडिया होल्डिंग्स लिमिटेड म्हणजे सॉफ्टबँकने फिनटेक कंपनीतील उर्वरित 1.4% हिस्सा विकलाय. सॉफ्टबँक नोव्हेंबर 2022 पासून गेल्या महिन्यापर्यंत नियमितपणे पेटीएम शेअर्सची विक्री करत होते. पेटीएम मधील जपानी गुंतवणूकदारांचा हिस्सा मार्च 2024 पर्यंत 1.4% पर्यंत खाली आला होता. याआधी सॉफ्टबँकेने भारतातील आणखी एक कंपनी PB फिनटेकमधील आपला संपूर्ण हिस्सा विकला होता, जिथे तिने नफा कमावला होता. अहवालानुसार सॉफ्टबँकेने सुरुवातीच्या दिवसात PB फिनटेकमध्ये सुमारे $200 दशलक्ष गुंतवले होते आणि विमा एग्रीगेटरमधील एकूण गुंतवणुकीवर सुमारे $650 दशलक्ष परतावा मिळणे अपेक्षित होते. दरम्यान सिंगापूर आणि हाँगकाँग आधारित प्रमुख हेज फंड ट्रिलाइन आणि UBS प्रिन्सिपल कॅपिटल एशिया यांनी पेटीएममधील त्यांचे स्टेक 1.18 आणि 1.08% पर्यंत वाढवले. शुक्रवारी पेटीएमचा शेअर 3.13% घसरून 465.20 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. अव्हेन्यू सुपरमार्ट. रिटेल चेन डीमार्टचे संचालन करणारी कंपनी अव्हेन्यू सुपरमार्टने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 17.5% वाढ झाली. वार्षिक आधारावर उत्पन्नात 19% वाढ झाली, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत एबिटा 18% वाढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्जिनमध्ये थोडीशी घट झाली. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर 1% अधिक वाढीसह 4,953 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. सनस्टार. स्पेशालिटी केमिकल्स आणि इंटिग्रेटेड सोल्युशन्स बनवणारी कंपनी 19 जुलै रोजी आपला पहिला IPO जारी करेल, ज्याची किंमत 90 ते 95 रुपये प्रति शेअर असेल. कंपनी वरच्या प्राइस बँडवरील 5.37 कोटी इक्विटी शेअर्सच्या IPO द्वारे 510.15 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. ह्या IPO ऑफरमध्ये कंपनीने 397.1 कोटी रुपयांचे 4.18 कोटी इक्विटी शेअर्सचे ताजे इश्यू आणि प्रमोटर्सकडून 113.05 कोटी रुपयांच्या 1.19 कोटी शेअर्सचे ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे. इंडिगो पेंट्सने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 3.5 रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 2 ऑगस्ट ही निश्चित केली आहे. यासोबतच कंपनीने 10 ऑगस्ट रोजी AGM होणार असल्याची माहिती दिली आहे. गेल्या 3 वर्षात स्टॉक 39% घसरलाय. त्याचवेळी एका वर्षात स्टॉकचा परतावा केवळ 6% इतकाच आहे. तथापि हा स्टॉक 3 महिन्यात 13% आणि एका महिन्यात 11% अधिक वाढलाय. एका आठवड्यात स्टॉक 8% अधिक वाढलाय. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात स्टॉक 2% अधिक घसरणीसह 1,520 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. तर जूनमध्ये मोतीलाल ओसवाल यांनी 1,600 रुपयांचे टार्गेट ठेवून शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला होता.